Preview. सर, उद्याचा जो कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि शासनाने असे निर्देश दिले आहेत की शासकीय विभागामध्ये या महापुरुषांची जयंती साजरी करावी. आपल्या कॉलेजमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू वाटप आणि बरेच कार्यक्रम ठेवले आहेत. काय आहे नेमकी कार्यक्रमाचं स्वरूप? उद्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्व अध्यापकवृंद आणि आम्ही सर्वांनी असा विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अभिवादन करण्यासाठी सगळ्यात चांगला उपक्रम म्हणजे बाबासाहेबांनी जो शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो संदेश दिला त्यातला जे शिका आहे, त्यांनी जो अभ्यासाचा प्रेरणा दिली, कोलंबिया विद्यापीठामध्ये ते आजही आदर्श मानला जातो. तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रेरणा मिळावी या हेतूने आम्ही उद्याच्या जयंतीनिमित्त सलग 10 तासाच्या अभ्याससत्राचे आयोजन केलं आहे. आणि त्या अभ्याससत्रामध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतील. आज आमच्याकडे 200 विद्यार्थी आहेत. आम्हाला अशी अपेक्षा आहे की 100 विद्यार्थी तरी या अभ्याससत्रामध्ये सहभागी होतील. तसंच आमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून रुग्णालयाला व्हीलचेअर डोनेट करायचा सुद्धा संकल्प केला आहे. आणि त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. आता आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची सुद्धा इच्छा होती रक्तदान शिबिर आयोजित करावं. तो एक विचार असा पुढे आला की याच तारखेला खूप शिबिर होतं, मग रक्त टंचाई भासत नाही. पण साधारणपणे मे महिन्याच्या आसपास उन्हाळ्यात शिबिरांची संख्या कमी असते. त्यामुळे ज्या वेळेस रक्ताचा तुटवडा भासेल उद्याच्याच पावसाळ्याने तो संकल्प केला जाईल रक्तदान शिबिराचा. पण रक्तदान शिबिर ज्यावेळेस आपल्या ब्लड बँकेमध्ये रक्ताचा तुटवडा भासेल त्यावेळेस आमचे अधिकारी कर्मचारी स्वतः रक्त देऊन रक्तदान करणार आहे. बरं सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं आणि अशा या पार्श्वभूमीवरती उद्याचं जे 10 तासाचं अभ्यासिका जे आहे ते आगळा वेगळा उपक्रम आहे. म्हणजे बाबासाहेबांचं ज्या पद्धतीनं वाचन आणि सगळं याच्यावरती एज्युकेशन एज्युकेट म्हटलं, काय वाटतं तुम्हाला विद्यार्थ्यांना या निमित्ताने काय सांगणार होतं? विद्यार्थ्यांना या निमित्ताने चांगली अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांच्यासमोर एक आदर्श निर्माण आहे. बाबासाहेबांचा आदर्श ठेवून ते अभ्यास करायला लागतो. परिचय काय आहे आणि उद्या जे 10 तासाचं अभ्यासिका तुम्ही घेणार आहात, काय नियोजन आहे आणि काय उद्देश आहे याचा? मी डॉक्टर राजेश दत्तात्रय हनुमंते, प्राध्यापक विभाग प्रमुख शरीर विकृतीशास्त्र विभाग, तसेच उपअधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती आपण इथे साजरी करत असताना या मानवास एक चांगल्या प्रकारे जर अभिवादन करायचं असेल किंवा त्यांच्याप्रती आपले जे मत व्यक्त करायचं असेल तर ह्यांना चांगला उपक्रम म्हणजे फक्त अभ्यासातून आपण ती कृतीशीलता आपण स्वतः अंगीकृत करून एक चांगल्या प्रकारे आपण अभिवादन करू शकतो व त्यांची जयंती साजरी करू शकतो. या संकल्पनेतून आम्ही उद्या 14 एप्रिल रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सलग 10 तासाचा अभ्यासक्रमाचा उपक्रम आम्ही इथं उद्या राबवित आहोत. पण बाबासाहेबांचं जे महत्त्वाचं जे फोकस आहे ते सगळ्या पूर्ण त्यांच्या लाईफचं जर स्टडी केलं तर बी एज्युकेट म्हणतात ते, म्हणजे जेव्हा तुम्ही एज्युकेट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच रस्ते जे आहेत किंवा कुठलाच मार्ग सापडणार नाही. या अनुषंगाने तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगणार? जसं की आता आपण उद्या वैद्यकीय विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात, पण सलग 10 तास जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सलग 16 तास 18 तास या अथक परिश्रमातून जे घडले तर एक त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर असावा आणि या विद्यार्थ्यांचा आदर्श बाकी समाजापुढे असावा. या संकल्पनेतून आपण सलग 10 तास अभ्यासाचा उपक्रम आपण उद्या इथे राबवण्याचा निश्चय केलेला आहे. Preview.